9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। जिल्हा परिषद अध्यक्ष निवड येत्या 18 मार्च रोजी होणार आहे। सांगली जिल्ह्यात अध्यक्ष निवडीच्या बहुमतासाठी 61 सदस्यांपैकी 31 सदस्यांची गरज आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने बाजी मारताना सर्वाधिक म्हणजे 18 जागा मिळवल्या आहेत। भाजपला 16 जागा मिळाल्या आहेत। त्यानंतर काँग्रेस 11 जागा, शिवसेना शिंदे गट 7 जागा, अजित पवार राष्ट्रवादी गट 6 जागा, रयत क्रांती 1, जनस्वराज्य 1, शिवसेना उबाटा 1 अशा जागा मिळाल्या आहेत। महाविकास आघाडीमधील दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस तसेच उबाटा शिवसेना जर एकत्र आली तर त्यांच्या 30 जागा होतात। त्यांना सत्ता स्थापनेसाठी फक्त 1 जागा कमी पडते। तर महायुतीच्या नियमाप्रमाणे भाजप 16, शिवसेना शिंदे गट 7, अजित पवार राष्ट्रवादी 6, रयत क्रांती 1, जनस्वराज्य 1 हे जर एकत्र आले तर 31 हा बहुमताचा आकडा गाठून महायुतीचा किंवा भाजपाचा अध्यक्ष होऊ शकतो। तरीही काँग्रेस व दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो की भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायचे व महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करायची। पण जर दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस जर एकत्र आले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अध्यक्ष होऊ शकतो। पण माजी खासदार संजय काका पाटील यांनी पहिले वर्ष अध्यक्षपद आम्हाला जो देईल त्याला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते। आमदार सुहास बाबर यांची शिवसेनाही अध्यक्षपदावर दावा सांगू शकते। जयंत पाटील हे राजकीय धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। ते नक्कीच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून आपली ताकद दाखवून देऊ शकतात। असे झाले तर मात्र भाजपासाठी हा खूप मोठा धक्का मानला जाऊ शकतो। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे एकूण 36 सदस्य होतात व हे सर्वजण थेट अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी दिवशी म्हणजे थेट 11 तारखेला सकाळी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात उपस्थित राहणार आहेत। पदाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याचे समजते। अध्यक्षपद शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्याबाबत एकमत झाल्याचे समजते, तर उपाध्यक्ष काँग्रेसला देणार असल्याचे समजते। अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन माजी खासदार संजय काका पाटील हे चंद्रकांत दादा पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवून हिसका दाखवणार असल्याचे बोलले जात आहे। चंद्रकांत दादा पाटील यांच्यामुळेच त्यांना भाजपा प्रवेश होऊ शकला नव्हता। त्याचे उट्टे काढण्याची भाषा संजय काका पाटील समर्थकांनी तासगाव येथील मेळाव्यात बोलून दाखवली होती। शेवटी राजकारण आहे। येणाऱ्या 18 तारखेला काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।